अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आपल्या डोळ्यांदेखत जग बदलतंय। या वेगवान जगात रोज उलगडतायत नवनवीन रहस्य, मानवी कल्पनेलाही थक्क करणाऱ्या जागतिक घडामोडी आणि विज्ञानाची अनोखी स्वप्न। या सगळ्याचा वेध घेण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आमचं खास बातमीपत्र अर्थात विश्वसंचार। एका जागी 2-4 साप दिसले तर अनेकांची गाळण उडते। पण विचार करा, जर कुणी चक्क 60,000 विषारी सापांच्या गराड्यात राहत असेल तर? होय, हे अगदी खरं आहे। आज आम्ही तुम्हाला एका अशा धाडसी तरुणीची गोष्ट सांगणार आहोत जिने मृत्यूच्या सावलीमध्ये राहून भीतीवर तर विजय मिळवलाच, पण या सापांच्या जीवावर आज ती करोडोंची मालकीन सुद्धा बनली आहे। तर कोण आहे ही नागिन गर्ल आणि कसं चालतं तिचं हे भयानक साम्राज्य, जाणून घेऊयात। सहसा लोक अन्नधान्य किंवा फळांची शेती करतात, पण चीनमधील एका तरुणीनं चक्क जगातील सर्वात घातक सापांची शेती करून सगळ्यांना थक्क केलाय। चीनच्या गुआनशी प्रांतात राहणाऱ्या 29 वर्षीय किन नावाच्या या तरुणीनं शहरातील आलिशान नोकरी सोडून थेट मृत्यूच्या सावलीमध्ये जगण्याचा धाडसी निर्णय घेतला। वाढत्या वयामुळे वडिलांना सापांचा व्यवसाय सांभाळणं कठीण झाल्यावर किनना गावामध्ये येऊन ही धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली। आज किन एकटी 60,000हून अधिक विषारी सापांचं फार्म सांभाळते, ज्यामध्ये 50,000 पीट व्हायपर आणि 10,000 अत्यंत घातक कोब्रा सापांचा समावेश आहे। त्या सापाच्या एका दंशानं माणूस अवघा 5 पाऊलही चालू शकत नाही। त्यांना किन रोज न डगमगता स्वतःच्या हातानं खाऊ घालते। विशेष म्हणजे सापांना उत्तम आहार मिळावा आणि त्यांच्या शरीरामध्ये औषधांसाठी उपयुक्त असणारे विष तयार व्हावे यासाठी ती स्वतः उंदीर आणि सरड्यांचीही शेती करते। सोशल मीडियावर द गर्ल हू कलेक्ट स्नेक वेनम या नावानं प्रसिद्ध असलेली किन सापांचे विष विकून सर्व खर्च वजा जाता वर्षाला तब्बल 1.35 कोटी रुपयांहून अधिकचा नफा कमावते। वैद्यकीय क्षेत्रात औषध निर्मितीसाठी या विषाला मोठी मागणी आहे। भीतीवर विजय मिळवत तिनं ज्या सापांना आपलं सवंगडी बनवलं, आज त्याच सापांच्या जोरावर ती करोडोंचं आलिशान आयुष्य जगते। पृथ्वीला एका चंद्राशिवाय आणखी एक आभासी चंद्र आहे, हे तुम्हाला माहित आहे का? होय, कोट्यावधी वर्षांपूर्वी चंद्रापासून वेगळा झालेला कामोओलेवा हा लघुग्रह, आणि आता याच आभासी चंद्रावर चीननं आपली नजर रोखली आहे। चीनचं तियानवेन-2 हे यान या अत्यंत कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या खडकाळ लघुग्रहावर उतरण्यासाठी सज्ज झालाय। पाहूयात। अंतराळात महासत्ता बनण्याच्या शर्यतीमध्ये चीननं एक अत्यंत गोपनीय आणि थरारक पाऊल टाकलंय। चीनचं रहस्यमय अंतराळ यान तियानवेन-2 हे पृथ्वीच्या क्वासी-मून म्हणजेच कामोओलेवा नावाच्या आभासी चंद्राजवळ यशस्वीरित्या पोहोचलेला आहे। कोट्यवधी वर्षांपूर्वी चंद्राचाच एक तुकडा तुटून निर्माण झालेला हा छोटा लघुग्रह सूर्यासोबतच पृथ्वीसोबतही घिरट्या घालतो, म्हणूनच याला आभासी चंद्र म्हटलं जातं। आता चीन या खडकाळ आणि अत्यंत कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या लघुग्रहावर थेट लँडिंग करण्याचा थरारक प्रयत्न करणार आहे। कमी गुरुत्वाकर्षणामुळे यान अंतराळामध्ये वाहून जाऊ नये म्हणून चीन तिथे एका विशेष अँकर तंत्रज्ञानाचा वापर करून यान पृष्ठभागावर स्थिर करेल। ही मोहीम केवळ तिथे उतरण्यापुरती मर्यादित नाही, तर हे यान तिथल्या माती आणि दगडांचे नमुने सुद्धा गोळा करून पुन्हा पृथ्वीवर परतणार आहे। जर चीनला यात यश आलं तर अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा चीन हा जगातील पहिलाच देश ठरणार आहे। संपूर्ण जगाचं लक्ष आता चीनच्या या अत्यंत आव्हानात्मक आणि गुप्त मोहिमेकडे लागलेलं आहे। तब्बल 194 वर्ष। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। जिथे माणसाचं आयुष्य 70 ते 80 वर्षात संपतं, तिथं एका जीवानं तब्बल 2.25 शतकं पूर्ण केली आहेत। गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनं अधिकृतपणे जागतिक आयकॉन घोषित केलेला हा जीव कोणताही माणूस नसून एक अवाढव्य कासव आहे, ज्याचं नाव आहे जोनाथन। 1832 मध्ये जन्माला आलेला हा जोनाथन आजच्या घडीला जमिनीवरचा सगळ्यात जास्त जगणारा प्राणी आहे। चला पाहूयात या ओल्ड जोनोची थक्क करणारी ही कहाणी। विचार करा, आयफेल टॉवर, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभारण्यापूर्वी जन्मलेला एखादा जीव आजही या पृथ्वीवर जिवंत असेल तर? ऐकायला हे कल्पनेसारखं वाटत असलं तरीही अगदी खरंय। दक्षिण अटलांटिक महासागरातील सेंट हेलेना बेटावर राहणारे जोनाथन नावाचे अवाढव्य कासव आज जगातील सर्वात वयस्कर जमिनीवरील प्राणी ठरलाय। गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनं अधिकृतपणे जागतिक आयकॉनचा दर्जा दिलेल्या या सेशल्स प्रजातीच्या कासवानं
2024 मध्ये आपल्या आयुष्याची अविश्वसनीय 194 वर्ष पूर्ण केली आहेत। या प्रजातीचं सरासरी आयुष्य 150 वर्ष असतं, पण जोनाथननं निसर्गाचे सगळे नियम मोडीत काढलेले आहेत। 1832 मध्ये जन्मलेल्या ओल्ड जुनोनं आपल्या आयुष्यात पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचा काळ तर अनुभवलाच, पण ब्रिटनचे राजे किंग विल्यम चौथे यांच्यापासून ते सध्याचे किंग चार्ल्स तिसऱ्यांपर्यंत एकूण 8 राजराण्यांचा काळ त्यांना पाहिलाय। इतकंच नव्हे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अँड्रू यांच्यापासून ते आतापर्यंतचे 40 पेक्षा जास्त राष्ट्राध्यक्ष बदलताना तो एकमेव साक्षीदार राहिलाय। वाढत्या वयानुसार जोनाथनची दृष्टी आणि वास घेण्याची क्षमता कमी झाली असली तरी तिथल्या डॉक्टरांच्या मते त्याची प्रकृती अजूनही उत्तम असून तो अगदी दिमाखात आणि आनंदानं आपलं जीवन जगतोय। अंतर कमी झाली आहेत पण गुंतागुंत वाढली आहे। साता समुद्रापार घडणारी एक छोटीशी हालचाल तुमच्या आमच्या खिशावर आणि आयुष्यावर नेमका काय परिणाम करते हेच आपण आजच्या विश्व संचार मध्ये अनुभवलंय। जगभरातील घडामोडींचा असाच वेगवान प्रवास सुरू राहणार आहे। तोपर्यंत पाहत रहा विश्व संचार, कारण जगाचा प्रवास कधी थांबत नाही।